जो प्रमुख सूत्रधार आहे, नाहीतर असं काय झालं संपूर्ण अंबरनाथ बंदची हाक करणार आहे येणाऱ्या काही दिवसात. काय होते, अंबरनाथचा पूर्वीचा इतिहास रक्तरंजित इतिहास आहे. जेव्हा आमदार साहेब निवडून आले तेव्हा त्या पण पुन्हा तीच दहशत माजवायचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला आणि याची मुळाशी कोण आहे? सूत्रसैनिक आणि युवसेनेची मागणी. आणि या मागणीसाठी आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरू आणि हे शासनापर्यंत तुम्ही पोहोचवा. आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की आता 2 दिवसापूर्वी आमचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा जो कट रचण्यात आला आणि ह्यांच्या हत्येचे मेन आरोपी जे 2 पकडण्यात आले आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते हे कोण सूत्रधार आहेत, हे कशासाठी करतायत. आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास आहे. तो इतिहास पुसण्याचं काम करतायत का, पुन्हा तोच दहशत माजवण्याचं काम करतायत का, तर ह्याच्या मागे कोण आहेत याचा तपास आणि याची चौकशी पूर्ण व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही सर्व युवा सेनेच्या मार्फत, शिवसेनेच्या मार्फत आम्ही तहसीलदारांना पत्र द्यायला आलोय की तुम्ही कठोरच्या कठोर चौकशी करून कठोरच्या कठोर कारवाई करावी, अन्यथा युवा सेना ही रस्त्यावर उतरेल. आम्ही थोड्या दिवसात 4-5 दिवसात अंबरनाथ बंदची सुद्धा हाक देणार आहोत. त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर कोणी दहशत माजवत असेल तर आम्ही ती खपून घेणार नाही. 8-10 दिवसापासून जे इथं खेळ रचलाय लोकांनी आमदार साहेबांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचं, त्याचा मागचं जे सूत्रधार आहे, मेन सूत्रधार, त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी आमची एक मागणी होती. दुसरी मागणी आम्ही हे केली आहे का अंबरनाथमध्ये जे कुठल्याही पार्टीचे असो जे बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या लायसन्स तुम्ही तपासणी केली आहे का, ते कुठे राहतात, त्याचं गाव कुठलं आहे. कारण याचा 40 वर्षाचा इतिहास बघितला गेला तर अंबरनाथमध्ये रक्तरंजितचा इतिहास आहे. ते इतिहासचा मागचा कारण जे मेन सूत्रधार आहे तेच आहे. 40 वर्षापासून ते लोकांनी खेळी केली आहे, आता पण तेच प्रयत्न आमदार साहेबांच्या विरोधात ते लोक करतायत. आमच्या तहसीलदार जे आहे मेन, त्यांना आम्ही हेच सांगितलंय की या सगळ्यांच्या पाठीमागचं जे सूत्रधार आहे त्यांना त्वरित अटक करावी, नाही तर 5 दिवसामध्ये आम्ही परत येऊ, इतर लेटर देऊ आणि पूर्ण अंबरनाथ बंद करू. 8 ते 10 दिवसापासून जो आमदार साहेबांच्या विरुद्ध जो षडयंत्र चालू आहे की आमदार साहेबांना जीवे मारण्याची जी प्लॅनिंग चालू आहे, त्याच आज विरुद्ध आज आम्ही अंबरनाथ तहसीलदारला आज निवेदन द्यायला आलोय की यांच्यावरती लवकरात लवकर कठोरात कारवाई करावी आणि जो प्रमुख सूत्रधार आहे याला लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा अंबरनाथ युवासेना रस्त्यावर उतरेल आणि ह्याला पूर्ण जबाबदार प्रशासन असेल.